सुकृताचे म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान उभे विटे भरे सुंदर ते ध्यान उभे विटे भरे सुंदर ते ध्यान उभे गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हिचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे कुंडले तळपती श्रवणे विराजित कौस्तुभामणी विराजित कंठी कौस्तुभामणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर निरंतर हिचे ध्यान हेचे ध्यान आवडी निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख माझे सर्व सुख म्हणे माझे हेचे सर्व सुख माझे सर्व सुख नाश मुख आवडीने मुख आवडीने मुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर आवड निरंतर हिची ध्यान निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान रघुमाई रघुमाई
सुंदर ते ध्यान ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान विटे बने सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान
आवड निरंतर आवड आवड सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान
मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितसे तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान समचरण सरोज सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं श्री विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवूनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान स्वरात लावतात का मुक्त कैवल्य तेजोनदी भगवान श्री ज्ञानोबाराय श्रीमंत श्री तुकाराम महाराज शिवस्वरूप स्वामी श्री तुळशीरामजी बाबा सद्गुरु श्री निगमानंदजी महाराज आदी करून सकल संतांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्व साधू संत सज्जन श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेकरिता आपल्यासमोर ठेवलेला अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा असून या अभंग पदाच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराज याच्या यावत मानव मात्राला ज्या परमात्म्याची उपासना करायची आहे त्या उपास्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं दोन प्रकारचं लक्षण या अभंग पदाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहेत. अभंगावरती बोलायचं आहे, अभंगातल्या प्रतिपाद्य विषयाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. मात्र तत्पूर्वी आज आपण या सेवेकरता जे प्रवृत्त झालो त्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त जाणून घेणं अगत्याचं आहे. मौजे मातुरी या गावामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता यांच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आजचा दिवस थोडासा महत्त्वाचा आहे. एकतर दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीचा उत्सव आहे. दुसरी गोष्ट, त्या उत्सवामध्ये आणखी उत्साह म्हणजे पांडुरंग परमात्म्याची, विठ्ठल नावाच्या परमात्म्याची, रुक्मिणी मातेची प्राणप्रतिष्ठा तो सोहळा आहे. आणि या सगळ्याच्या अनुषंगानं
त्रिदिनी नामचिंतन सोहळा. आपल्या गावचं भूषण विद्वद्रत्न महेशजी महाराज व त्यांचा संपूर्ण परिवार, सर्वांची नावं आता मी घेत बसणार नाही. घेऊ का देवा? 10 वाजलेले आहेत. मला घ्यायचं सांगत असाल तर काही अडचण नाही. घरातले आहेत सर्वजण आणि सर्वांचा उल्लेख करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तरीही पहा, एका परमात्म्याचं नाव घेतलं, एका देवाचं नाव घेतलं का त्या देवाच्या नावाखाली सर्वांची नावं ही समाविष्ट होत असतात. किंबहुना एक ब्रह्मतत्व जाणलं का मग त्या ब्रह्मतत्वाच्या पश्चात जगतामधल्या इतर वस्तूंचं ज्ञान करून घेण्याची आवश्यकता भासत नाही. एकदा ब्रह्म कळलं का मग ब्रह्मस्वरूप असलेलं जग, त्या जगाचं ज्ञान झालं असं समजायला बिलकुल सुद्धा हरकत नाही. अशा या सुवर्ण युगावरती आज या ठिकाणी आपण या चिंतनाकरता प्रवृत्त झालेलो आहोत. साधक कोणताही असू द्यात, त्या साधकाला साधना करून साध्याची प्राप्ती होत असते. आणि ही साधना करत असताना ज्या साध्याची प्राप्ती करायची आहे त्या साध्याचं ज्ञान अगोदर असणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. पहा, आपण सर्वजण वैष्णव आहोत, विष्णूचे भक्त आहोत. बसा पाटील, बसा खाली. बसले का? झालं ना? थोडंसं मला विक्षेप नका करू बरं का. मला जास्त वेळ बोलायचं नाही. 10 वाजलेले आहेत. 11 वाजता बरोबर संपवायचं आहे, कारण मर्यादित वेळ आहे. आता 10 वाजलेले आहेत म्हणजे माझ्याकडं 1 तास वेळ आहे. 1 तास उरला खटवांग रयासी, भाग्यदशा कैशी. पुढं काय महाराज? प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी. साधनानं त्याला हरी नावाचा परमात्मा प्राप्त झाला. आपल्याला आपलं इच्छित साध्य, आपलं प्राप्तव्य, ज्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्याचं ज्ञान असल्याशिवाय आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पहा, वस्तूची ओळखच नसेल तर त्या वस्तूपर्यंत जाण्याची इच्छा अंतःकरणामध्ये निर्माण होणार आहे का? नाही. अगोदर वस्तूचं ज्ञान व्हावं लागतं आणि ज्ञान झाल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये इच्छा प्रकट होत असते. जोपर्यंत त्या वस्तूचं ज्ञान स्वरूपानं ज्ञान होत नाही तोपर्यंत त्या वस्तूकडं जीवाचं किंवा व्यक्तीचं आकर्षण कदापि शक्य नाही. आपल्याला विठ्ठल नावाच्या परमात्म्याकडं जायचं आहे, विठोबा नावाच्या परमात्म्याकडं जायचं आहे, ज्याला आपण पांडुरंग नावाचा परमात्मा समजतो. त्या पांडुरंग नावाच्या परमात्म्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान असेल तरच आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्यापर्यंत पोहोचण्याची जिज्ञासा किंवा इच्छा निर्माण होणार आहे. पहा, एके दिवशी श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या डोक्यावरती देव घेतला आणि देव डोक्यावरती घेऊन सगळ्या गावामध्ये तो देव फुकट वाटायला निघाले. देव घ्या फुका, देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका नवाही, न लगे रुका मोल काही. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, न लगे रुका. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, न लगे रुका मोल काही. देव घ्या फुका, न लगे रुका लगे रुका
तुकोबराय आपल्या बरोबर देव घेतात आणि गावातल्या लोकांना विनंती करतात, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, तुम्ही कोणीतरी एखाद्यानं तरी देव घ्या. तुकोबरांना आलेली प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. लोकांनी सांगितलं देव न लगे, देव न लगे, आम्हाला देव लागत नाही, आम्हाला देवाची गरज नाही. का बाबा? साठवणीचे रुंदले जागे. आमच्याकडं देव साठवण्यासाठी जी जागा होती ना, ती जागा संपून गेली. आता देव साठवण्यासाठी आमच्याकडं जागा राहिली नाही. तुकोबरांना जर देव द्यायला निघालेल्या तुकोबरांना जर या परिस्थितीला सामोरं जावं लागत असेल, तर ही परिस्थिती निर्माण होण्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असलं पाहिजे. आणि ते महत्वाचं कारण असं आहे, थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. ते महत्वाचं कारण असं आहे, देवाचं ज्ञान म्हणजे जी वस्तू तुम्हाला विकायची आहे, जी वस्तू तुम्हाला एखाद्याला वाटायची आहे, जी वस्तू एखाद्याला दाखवायची आहे, त्या वस्तूचं ज्ञान जर व्यक्तीला जीवाला नसेल तर त्या वस्तूकडं आकर्षण होण्याची बिलकुल सुद्धा शक्यता नाही. म्हणून व्यक्तीनं किंवा जीवानं अगोदर ज्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्याचं ज्ञान करून घेणं गरजेचं आहे. आपल्याला पंढरीश पांडुरंग परमात्म्याची किंवा विठ्ठल नावाच्या भगवंताची स्थापना करायची आहे. याचा सरळ अर्थ असा, पांडुरंग परमात्मा आपल्या सानिध्यामध्ये आणायचा आहे, आपल्यासारखं त्याला करून आपल्या सानिध्यामध्ये त्याला बसवायचं आहे, ठेवायचं आहे, स्थिर करायचं आहे, अचल करायचं आहे. तो जो परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याकडे जर आपलं आकर्षण व्हावं असं वाटत असेल तर त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान आपल्याला झाल्याशिवाय त्या परमात्म्याकडं आपलं आकर्षण होणार नाही. मला एक सांगा, पांडुरंगाच्या बद्दल, विठ्ठलाच्या बद्दल, विठोबाच्या बद्दल किंवा रुक्मिणी मातेच्या बद्दल आपल्याला किती ज्ञान आहे? किती ज्ञान आहे आपल्याकडं? फार तोकडं ज्ञान आहे. आपण वारकरी संप्रदायाचे अनुयायी आहोत, साधक आहोत. मात्र जितक्या प्रमाणामध्ये विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं ज्ञान, आपल्या साध्याचं ज्ञान आपल्याला असायला हवं, तितक्या प्रमाणामध्ये आपल्याकडं ज्ञान असलेलं आपल्याला पाहायला भेटत नाही. मला एक सांगा, कोण आहे विठ्ठल, कोण आहे विठोबा, कोण आहे पांडुरंग, त्याची रुक्मिणी ती कोण आहे, यांच्याविषयी आपल्याला काही माहित आहे का? ऐका दादा, विठ्ठल नावाच्या शब्दाचं चिंतन करत असताना, विठोबा नावाच्या शब्दाचं चिंतन करत असताना किंवा पांडुरंग नावाच्या शब्दाचं चिंतन करत असताना हे शब्द वेदामध्ये आहेत किंवा नाही, हा देखील एक विचार करण्याचा मुद्दा आहे. वेदामध्ये विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं वर्णन कुठं आलेलं आपल्याला पाहायला सापडतं का? 4 वेद आहेत. 4 वेदामध्ये विठ्ठल नावाच्या परमात्म्याचं वर्णन, विश्लेषण कुठं पाहायला सापडतं का? पहा, वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला नाही. वेदाचं अध्ययन केलं, ज्या व्यक्तीनं, ज्या जीवानं वेदाचं अध्ययन केलं, त्या व्यक्तीला जर आपण विचारलं की विठ्ठल नावाच्या परमात्म्याच्या संदर्भात श्रुतीमध्ये, वेदामध्ये कुठं काही आपल्याला पाहायला सापडतं का? एखादी श्रुती आहे का? एखादं वेदामधलं वचन आहे का जे विठ्ठल नावाच्या परमात्म्याच्या संदर्भात व्यक्त होत असेल किंवा विठ्ठल नावाच्या परमात्म्याबद्दल सांगत असेल, विठोबा नावाच्या परमात्म्याबद्दल सांगत असेल? ज्यावेळेस आपण असा अभ्यास करायला लागतो, चिंतन करायला लागतो, त्यावेळेस विठोबा नावाचा परमात्मा किंवा विठ्ठल नावाचा परमात्मा, विठोबा किंवा विठ्ठल किंवा पांडुरंग या नावानिशी वेदामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. वेदामध्ये विठ्ठल नावाचा उच्चार नाही, वेदामध्ये विठोबा नावाचा सुद्धा उच्चार नाही, आणि वेदामध्ये पांडुरंग नावाचा सुद्धा उच्चार असलेला आपल्याला पाहायला सापडत नाही. तत्सदृश्य म्हणजे विठ्ठल नावाचा जो अर्थ आहे, त्या अर्थाच्या सदृश्य श्रुती आपल्याला पाहायला भेटतील, वेदामध्ये पाहायला भेटतील, श्रुतीमध्ये पाहायला भेटतील, पुराणामध्ये सुद्धा पाहायला भेटेल. मात्र प्रत्यक्ष विठ्ठल हा शब्द वेदामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही किंवा विठोबा हा शब्द वेदामध्ये आपल्याला पाहायला भेटत नाही. मग जो देव वेद प्रतिपादित नाही, ज्या देवाचं चिंतन वेदानं केलेलं नाही, त्या देवाचं चिंतन जर आपण केलं तर तो देव आपल्याला मुक्ती देण्यासाठी समर्थ आहे का? चिंतनाचा विषय आहे महेशजी, खूप खोल चिंतनाचा विषय. मला या विषयावरती जास्त बोलायचं नाही, फक्त स्पर्श करून जातो. विठ्ठल असेल, विठोबा असेल, पांडुरंग असेल, या परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपल्याला जर करायचं असेल तर ते व्याकरण शास्त्रानुसार आपल्याला त्याचं चिंतन करावं
लागतं. वेदाच्या दृष्टिकोनातून या पदांचे म्हणजे या शब्दांचे अर्थ प्रतिपादक वाक्य वेदामध्ये आपल्याला पाहायला सापडतात. मात्र प्रत्यक्ष या शब्दांचा वापर वेदामध्ये कुठंही झालेला आपल्याला पाहायला भेटत नाही. याचं कारण काय असेल बरं? कधीतरी या विषयावरती आपण नक्की चिंतन करूयात. आज करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पहा, आपल्याला ज्या साध्यापर्यंत पोहोचायचं आहे तो साध्य स्वरूप असणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं नाव आहे विठ्ठल, त्या परमात्म्याचं नाव आहे विठोबा. त्याच परमात्म्याला कुणी कुणी पांडुरंग असं सुद्धा म्हणतं. जनाबाई सारखा एखादा भक्त त्याला विठ्या म्हणतो, त्याला काळ्या म्हणतो. त्यांचा तो अधिकार आहे. अधिकार परत्वे त्या परमात्म्याच्या संदर्भात विश्लेषण किंवा वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. जर विठोबा हे नाव वेदात नसेल, जर विठोबा हे नाव श्रुतीत नसेल, जर विठोबा हे नाव पुराणानं प्रतिपादित केलेलं नसेल, तर मग परमात्म्याचं विठोबा हे नाव कुठपासून प्रचलित झालं, किंबहुना या नावाचं प्रचलन नेमकं कोणत्या काळामध्ये झालं गेलं, या गोष्टीचं सुद्धा चिंतन करणं अगत्याचं आहे, गरजेचं आहे. पहा, प्रत्येक व्यक्तीनं या विषयाचं चिंतन केलं पाहिजे. किंबहुना आपलं जे साध्य आहे त्या साध्य स्वरूप असणाऱ्या परमात्म्याचं ज्ञान आपण संपादित केलं पाहिजे. कोण आहे विठोबा? कोण आहे विठोबा? काय अर्थ आहे या विठोबा शब्दाचा? काय अर्थ आहे विठ्ठल शब्दाचा? किंबहुना काय अर्थ आहे पांडुरंग शब्दाचा? त्याला पांडुरंग का म्हणायचं? त्याला विठ्ठल का म्हणायचं? त्याला विठोबा का म्हणायचं? पहा, तुमच्या आमच्या नावाच्या दृष्टिकोनातून त्या नावाच्या पाठीमागं असणारा अर्थ आणि तुमचं आमचं नाव या दोघांचा संबंध जोडता येत नाही. किंबहुना जोडला तर तो तसाच असेल असं आपल्याला म्हणता येणार नाही. पहा, सामान्य व्यक्ती असेल किंवा एखादं स्थळ असेल, त्या स्थळाला दिलेलं नाव आहे, त्या व्यक्तीला ठेवलेलं नाव आहे, म्हणून त्या नावाच्या दृष्टिकोनातून जो अर्थ आहे तो अर्थ त्या व्यक्तीकडे आपल्याला पाहायला भेटत नाही. किंबहुना तसा अर्थ त्याच्याकडे असेल असं समजण्याचं बिलकुल सुद्धा कारण नाही. मात्र परमात्मा, देव आणि संत या दोघांच्या दृष्टिकोनातून उत्पत्तीदर्शक जो अर्थ आहे, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्या शब्दाचा उत्पत्तीदर्शक जो अर्थ आहे तो अर्थ त्या परमात्म्याकडं, त्या देवाकडं, त्या ईश्वराकडं आपल्याला लावता येणं शक्य आहे. पहा, परमात्म्याची विष्णू नामावलीमध्ये 1000 नावं सांगितलेली आहेत. त्या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या. काही नावं अशी आहेत जी एकाक्षरी आहेत, काही नावं अशी आहेत ती द्विअक्षरी आहेत, काही नावं अशी आहेत ती बहुअक्षरी आहेत. आणि या प्रत्येक नावाच्या पाठीमागं विशिष्ट असा अर्थ लपलेला आपल्याला पाहायला भेटतो. पहा, हरी हे परमात्म्याचं नाव आहे, पांडुरंग हे परमात्म्याचं नाव आहे. हरी नावाच्या दृष्टिकोनातून व्याकरणानं सांगितलं रु हरती हा धातू वापरला आणि त्या धातूपासून हरी हा शब्द तयार झाला असं सांगितलं. त्या धातूच्या दृष्टिकोनातून जो अर्थ अभिप्रेत आहे तो अर्थ हरिनावाच्या परमात्म्याकडं आपल्याला पाहायला भेटतो. रु हरती म्हणजे दुःख हरण करण्याची क्षमता ज्याच्याकडं आहे त्याला हरी असं म्हटलं जातं. आणि हरी नावाचा जो परमात्मा आहे तो परमात्मा जगातली सगळी दुःख हरण करण्यासाठी, नष्ट करण्यासाठी समर्थ आहे, हे आपल्याला त्याच्याकडं लक्षण लावता येतं. तसं विठोबा हे नाव आहे, विठ्ठल हे नाव आहे. विठ्ठल नाव जर याची फोड करायची आपण ठरवली विठ्ठल नावाची, तर विठ्ठल नावामध्ये 3 पद आहेत. वी आहे, ठ आहे आणि ल आहे. वीचा अर्थ वेगळा आहे, ठचा अर्थ वेगळा आहे आणि लचा अर्थ वेगळा आहे. तिन्ही पद एकत्र आलेले आहेत आणि एकत्र येऊन विठ्ठल हा शब्द तयार झालेला आहे. विठोबा शब्दाची उत्पत्ती किंवा निर्मिती होत असताना सुद्धा विठोबा शब्दामध्ये 2 पद एकत्र आलेली आहेत. पहिलं पद आहे वी आणि दुसरं आहे ठोबा. वीचा अर्थ व्याकरणाच्या दृष्टिकोनातून 3 पद्धतीने आपल्याला लावता येतो आणि या वीच्या अर्थाला ज्यावेळेस आपण ठोबा कनेक्ट करतो, ठोबा जोडतो, त्यावेळेस तो अर्थ विठोबा नावाच्या परमात्म्याकडे आपल्याला लावता येणं शक्य आहे. या गोष्टीचं चिंतन आपल्याला करता येतं. वी म्हणजे काय, ठोबा म्हणजे काय? सामान्य दृष्टिकोनातून जर विचार केला तर वी आणि ठोबा या शब्दाला काही अर्थ आहेत का युवराज महाराज? वी म्हणजे काय, ठोबा म्हणजे काय, आपल्याला काही कळतं का? वी प्लस ठोबा बरोबर विठोबा.
वी प्लस ठोबा बरोबर विठोबा. या विठोबा शब्दाचा जर अर्थ करायचा असेल तर सामान्य व्याकरणकार जे आहेत ते सामान्य व्याकरणकार शक्यतो विठोबा शब्दाच्या अर्थाच्या भानगडीमध्ये पडत नाहीत. ते सामान्य व्याकरणकार त्या शब्दाच्या अर्थापर्यंत पोहोचत नाहीत. पहा, वेदामधली काही पद अशी आहेत ज्या पदांचा अर्थ व्याकरणाच्या दृष्टिकोनातून आपल्याला लावता येतो. व्याकरणाचे जे अनेक व्याकरणकार आहेत, वेदामधल्या पदांचा अर्थ करण्यासाठी ज्या अनेक व्याकरणकारांनी आपली आपली व्याकरणं या जगाच्या समोर ठेवलेली आहेत, त्या सर्वांच्या मध्ये यास्काचार्य नावाची एक व्याकरण शास्त्रकार आहेत. त्यांनी या विठोबा शब्दाच्या बद्दल फार सुंदर असं बोललेलं आपल्याला पाहायला सापडतं. विठ्ठल शब्दाच्या बद्दल सुद्धा बोललेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्यांच्या व्याकरणाच्या नियमांच्या दृष्टिकोनातून विठोबा शब्दाचा अर्थ आपल्याला करता येतो. वी प्लस ठोबा बरोबर विठोबा. माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. झोपायची वेळ नाही, जागायची वेळ आहे. जागायची वेळ आहे. पहाटेच्या वेळी जागवणारे आमचे संत मंडळी आहेत. मात्र सध्याची ही जी वेळ आहे ना, ही जाग होण्याची वेळ आहे. विठोबा शब्दाचा अर्थ आपण पाहतोत. आपल्याला ज्याची स्थापना करायची आहे तो विठोबा नावाचा परमात्मा, ती रुक्मिणी नावाची माता आहे. विठोबा आणि रुक्मिणी, विठ्ठल आणि रुक्मिणी या दोघांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. मात्र कोण विठोबा कोण रुक्मिणी या प्रश्नांची उत्तरं तर मिळणं गरजेचंच आहे ना महाराज. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. प्रमाणाकडे पाहू नका. प्रमाण देतील किंवा न देतील. 10 वाजून गेलेले, 10:30 वाजत आलेले आहेत. मला 11ला संपवायचं आहे. प्रमाणांची अपेक्षा मला नाही आहे. त्यांना खुणवू नका. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तुमच्या भावना मला समजू शकतात, कारण रात्री तुम्ही फार सुंदर गोड गायन ऐकलं. गायनाच्या माध्यमातून एखादा विषय किती उत्कृष्टरित्या प्रतिपादित केला जाऊ शकतो हे आपण रात्री ऐकलं. आज ती गोष्ट मला वाटतं कदाचित शक्य होणार नाही आहे, कारण आपल्याला वेळ कमी आहे. गायन करणारे भरपूर आहेत, सगळे गायक आहेत, पण सगळे गायक माझं ऐकणारे आहेत बरं का. विठोबा शब्दाच्या संदर्भात आपण बोलतो आहोत. विठोबा शब्दाचं चिंतन आपलं सुरू आहे. स्वयंपाकावाली शांत थोडस. म्हणजे एखाद्या विषयाचं जर चिंतन चाललं ना, तर इतका सुद्धा विक्षेप सहन होत नाही. एखाद्या विषयाचं चिंतन करत असताना त्यातल्या त्यात जे तत्वज्ञानातले विषय आहेत, म्हणजे व्याकरण असेल किंवा वेदांत असेल, व्याकरण आणि वेदांत या 2 विषयांच्या मध्ये ज्यावेळेस चिंतन सुरू असतं त्यावेळेस विक्षेप बिलकुल चालत नाही. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. मला जास्त वेळ बोलायचं नाही आहे. विठोबा शब्दाच्या संदर्भात थोडक्यात सांगतो आणि पुढं चालतो. विठोबा शब्दाचा अर्थ असा आहे वी प्लस ठोबा. वी अधिक ठोबा बरोबर विठोबा. मग वी शब्दाचा अर्थ काय करायचा, ठोबा शब्दाचा अर्थ काय करायचा. वी शब्द किंवा वी हे अक्षर व्याकरणामध्ये 3 पद्धतीमध्ये 3 प्रकारामध्ये वापरलं जातं. वी हे नाम म्हणून वापरलं जातं. वी हे व्याकरणामध्ये वी शब्द थोडस स्वयंपाकावाली 2 मिनिटं राहू द्या ना. आता झालं ना सर्व. नंतर द्वा राहू द्या. थोडस कीर्तन होईपर्यंत थांबा. खरं सांगू का, भांडे स्वच्छ करणं सुद्धा गरजेचं आहे. खरं म्हणजे स्वयंपाकाचे जे भांडे आहेत ते भांडे स्वच्छ करणं सुद्धा गरजेचं आहे. मी त्याच्या संदर्भातच बोलत होतो तेव्हा. आपल्या डोक्यामध्ये जो विठ्ठल बसला, जो विठोबा बसला, नक्की तोच विठोबा आहे का, नक्की तोच विठ्ठल आहे का, का आपल्या डोक्यामध्ये एखाद्या भ्रमाचं ज्ञान आहे. याच्यासाठी डोक्यामध्ये जो भ्रम आहे तो भ्रम निवृत्त करणं, भ्रम काढून टाकणं आणि त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान करून घेणं अगत्याचं आहे. कोण आहे विठोबा. वी हे पद व्याकरणामध्ये 3 पद्धतीनं लावलं जातं. वी हे नाम म्हणून वापरलं जातं. वी या शब्दाचा किंवा वी या अक्षराचा नाम म्हणून जर आपण विचार केला तर वी पदाचा अर्थ आहे, वी पदाचा अर्थ आहे पक्षी. पक्षी आणि या पक्षामध्ये सर्वश्रेष्ठ, सर्व गतिमान, सर्व समर्थ असणारा जो गरुड नावाचा पक्षी आहे ना, त्याला
वी शब्दाचा अर्थ सांगतो बरं. वी शब्दाचा अर्थ आहे पक्षी, आणि पक्षामध्ये सर्वश्रेष्ठ, सर्वसमर्थ, सर्व शक्तिशाली कोण आहे? बोला ना. गरुड आहे. गरुड. जागे आहेत ना तुम्ही? आपलंच चालून द्यायचं, यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. वी शब्दाचा अर्थ सांगितला पक्षी, पक्षामध्ये श्रेष्ठ आहे गरुड. आणि ठोबा शब्दाचा अर्थ आहे गतिशून्य करणारा, किंबहुना त्याची गती संपवणारा. वी शब्दाचा अर्थ जर गरुड असेल तर त्या शक्तिशाली वेगवान गरुडाची गती अर्थात त्याचा अहंकार नष्ट करणारा, म्हणून त्या परमात्म्याला विठोबा असं म्हटलं गेलेलं आहे. विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वी शब्दाचा एक अर्थ ठेवला पक्षी, पक्षामध्ये श्रेष्ठ गरुड, त्या गरुडाची गती कुंठित केली म्हणून त्याला विठोबा म्हणा. वी शब्द दुसऱ्या वेळेस व्याकरणामध्ये वापरत असताना उपसर्ग म्हणून वापरलेला आहे. आणि तिसऱ्या वेळेस वी शब्द वापरत असताना किंवा वी हे पद वापरत असताना वी हा व्याकरणामध्ये एक धातू म्हणून वापरला जातो. आणि संस्कृत व्याकरणामध्ये एका धातूचे 7, 8, 9 वगैरे अर्थ आपल्याला अभिप्रेत असतात किंवा पाहता येणं शक्य असतं. पहा, या 7 अर्थाच्या दृष्टिकोनातून विठोबा शब्द आपल्याला लावून घेता येणं शक्य आहे. म्हणजे वी या पदाला तुम्ही धातू म्हणा, वी या पदाला उपसर्ग म्हणा, किंवा वी या पदाला नाम म्हणा. नाम म्हटलं तरी विठोबा या परमात्म्याच्या संदर्भात आपल्याला बोलता येतं. वी या शब्दाला उपसर्ग म्हटलं तरी विठोबा नावाच्या परमात्म्याबद्दल बोलता येतं. आणि वी या पदाला ज्यावेळेस आपण व्याकरणाच्या दृष्टिकोनातून वी या पदाचा विचार करतो त्यावेळेस वी हा एक व्याकरणामधला धातू आहे. आणि या धातूचे 6 अर्थ संस्कृत व्याकरणामध्ये सांगितलेले आहेत. आता प्रत्येक अर्थ आणि त्या अर्थाचा संबंध या विठोबा नावाच्या परमात्म्याशी आपल्याला जोडता येणं शक्य आहे. मात्र आजच्या वेळेमध्ये ती गोष्ट शक्य नाही. म्हणून विठोबा शब्दाच्या बद्दल बोलत असताना जसं व्याकरणकारांनी विठोबा शब्द आपल्यासमोर ठेवला तसं संतांनी सुद्धा विठोबा शब्द आपल्यासमोर ठेवलेला आहे. पहा, विठोबा शब्दाची फोड करत असताना, विठोबा शब्दाचा समास विघटन करत असताना किंवा समासाचा विचार करत असताना षष्ठी तत्पुरुष समास अशी विठोबा शब्दाची कधीही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून फोड करता येत नाही. म्हणजे सामान्य व्याकरणकाराच्या दृष्टिकोनातून या विठोबा शब्दाची तशा पद्धतीची फोड किंवा तशा पद्धतीचे विश्लेषण आपल्याला केलेलं पाहायला सापडत नाही. मात्र ज्यावेळेस सामान्य व्यक्ती, सामान्य जीव व्याकरणाच्या दृष्टिकोनातून एखाद्या पदाचा, एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्यासमोर ठेवू शकत नाही, त्यावेळेस असामान्य असणारे संत त्या पदाच्या संदर्भात, त्या शब्दाच्या संदर्भात आपल्या पद्धतीनं त्या शब्दाची उत्पत्ती सांगतात किंवा त्या शब्दाची जी संगती आहे ती संगती जोडून दिलेली आपल्याला पाहायला सापडते. श्री संत तुकाराम महाराजांना एके दिवशी विचारलं, तुकोबरा तुम्ही विठ्ठलाची भक्ती करता, तुम्ही विठोबाची भक्ती करता, आम्हाला सांगा कोण आहे विठोबा? तुकोबारांनी सांगितलं, वीचा केला ठोबा मनवोनी नाव तो विठोबा, मनवोनी नाव तो विठोबा, मनवोनी नाव तो विठोबा. वीचा केला ठोबा मनवोनी नाव तो विठोबा, मनवोनी नाव तो विठोबा, मनवोनी तुकोबारांनी सांगितलं, वीचा केला ठोबा म्हणून नाव तो विठोबा. त्या विठोबाला विठोबा असं का म्हटलं? त्यानं वीचा ठोबा केला. षष्ठी तत्पुरुष समास आहे.
आणि षष्टी तत्पुरुष समास करून विठोबा या शब्दाची फोड श्री संत तुकाराम महाराजांनी या अभंग पदाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवली. वीचा ठोबा केला म्हणजे गतिवान असणारा जो आहे, जो अहंकारी आहे, अभिमानी आहे, त्याला गतिशून्य केलं म्हणून त्याला विठोबा असं म्हणा. हा विठोबा शब्दाचा अर्थ श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवला. एक साधक श्री संत तुकाराम महाराजांच्याकडे गेला. तुकाराम महाराजांच्या समोर गेल्याच्या नंतर तो साधक श्री संत तुकाराम महाराजांना विचारतो, महाराज आम्हाला एक सांगा, आम्हाला हे व्याकरण वगैरे कळत नाही, आम्हाला या ठिकाणी व्याकरणातला कोणताच प्रकार आमच्या डोक्यात बसत नाही, सगळं डोक्यावरून चाललेलं आहे, थोडंसं सोपं करून सांगा. आम्हाला ज्याची आराधना करायची आहे, आम्हाला ज्याची स्थापना करायची आहे, त्या परमात्म्याचं स्वरूप सांगा किंवा त्या स्वरूपाचं लक्षण सांगा. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, सोपं आहे ना दादा, तो परमात्मा सुंदर आहे म्हणजे चांगला दिसतो. अभंगाचं पहिलं चरण. सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, सुंदर ते ध्यान उभे विटे वारी, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, करकाटेवरी ठेवूनिया, करकाटेवरी ठेवूनिया, ठेवूनिया तुळशीहार गळाचे पितांबर, तुळशीहार गळाचे पितांबर, काटेवरी तुझे हर श्री संत तुकाराम महाराज त्या साधकाला सांगतात, आपण तेच ऐकतो आहोत. अभंग अनभिज्ञ आहे म्हणजे कोणाच्याही पाठातला अभंग नाही. बरोबर ना महाराज? पाठ नाही कोणाचाच. अभंग पाठ आहे का? सुंदर ते ध्यान पाठ आहे का? होय म्हणा नाही तर नाही म्हणा. नाही, एवढ्या कार्यक्रमात तुम्हाला फाशीवर देणार आहे का मी? एवढ्या लोकांनी काहीतरी सांगा ना. हो आमटी भाकरी नाही करी. वा, 10,000 रुपये खर्च झालता ना देवा, मग चांगलीच होणार ना. मी पण आस्वाद घेतला बरं का. हो, 2 रुमाल ओले झाले. ऐका दादा, आपण जी भाजी बनवली ती कशी झालती हो? कशी सुंदर झालती ना? सुंदर. या अभंगपदाच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराज आपलं इच्छित साध्य जे आहे त्या साध्याचं उत्कृष्ट असं वर्णन करतायत. या महाराष्ट्रामध्ये असा एकही व्यक्ती नसेल ज्या व्यक्तीला हा अभंग पाठ नसेल. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याचा हा अभंग नक्की पाठ असलाच पाहिजे. महाराष्ट्रातला असा एखादा तरी वारकरी दाखवा ज्या वारकऱ्यानं आपल्या हातामध्ये पुस्तक घेतलं, हरिपाठाचं असेल कोणतं असेल, आणि ते पुस्तक हातात घेऊन मग हा अभंग पाठ केला. सुंदर ते ध्यान. अण्णा, हा अभंग पाठ करायला फार कष्ट करावे लागले ना. महाराष्ट्रामध्ये असा एकही व्यक्ती, एकही जीव नाही की जो जीव या अभंगाशी अनभिज्ञ आहे. प्रत्येक जीवाला, प्रत्येक व्यक्तीला, या महाराष्ट्रातल्या त्यातल्या त्या मातोरी गावातल्या प्रत्येक व्यक्तीला हा अभंग पाठ आहे. म्हणजे कार्यक्रम कोणताही असू द्यात, गाता भजन असू द्यात,
हरिपाठ असू द्यात, काकडा भजन असू द्यात, कीर्तन असू द्यात किंवा बैठकीचं भजन असू द्यात, संगीत भजन असू द्यात, या प्रत्येक वारकरी सांप्रदायिक साधनेमध्ये ज्या अभंगपदाच्या माध्यमातून त्या साधनेला आरंभ केला जातो तो आरंभीचा सुरुवातीचा अभंग म्हणजे हे तुकोबरायांचं अभंग पद आहे. तुकोबराय फार सुंदर बोलतायत, फार छान बोलतायत. थोडंसं लक्ष द्या, जास्त वेळ आपल्याला बोलायचं नाही. तुकोबरायांनी सांगितलं, नाही समजलं ना व्याकरणातलं सोडून द्या. कोण आहे विठोबा, कोण आहे विठ्ठल, कोण आहे पांडुरंग, काही घेणं देणं नाही त्याच्याशी. कसा आहे पांडुरंग परमात्मा, कसा आहे हे जरी समजलं ना तरी वाच झालं. तुकोबराय त्या परमात्म्याचं तटस्थ लक्षण या अभंगातल्या पहिल्या 3 चरणांच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवत आहेत. 2 प्रकारची लक्षणं असतात. एक स्वरूप लक्षण असतं आणि दुसरं तटस्थ लक्षण असतं. अभंगाची पहिली 3 चरणं तटस्थ लक्षण वर्णन करणारी आहेत आणि शेवटचं चरण हे परमात्म्याचं किंवा देवाचं स्वरूप लक्षण सांगणारं आहे. असा विचार या अभंगाच्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येणं शक्य आहे. श्री संत तुकाराम महाराज त्या परमात्म्याच्या बद्दल बोलत असताना म्हणतात, मी ज्या परमात्म्याचं दर्शन घेतलं किंबहुना जो परमात्मा मला दिसला, ज्या परमात्म्याचा अनुभव मला आला, तो परमात्मा कसा होता? सुंदर होता. सुंदरती ध्यान उभे विठेवरी. त्यांचं ध्यान, ध्यान शब्दाचा अर्थ त्यांचा जो आकार आहे मूर्तीचा किंवा विग्रहाचा जो आकार आहे ना, त्या आकाराचं विश्लेषण वर्णन श्री संत तुकाराम महाराजांनी केलं. त्यांचा आकार हा सुंदर आहे. सुंदर ते ध्यान. बरं, तो स्थिर कुठं आहे? तुकोबरायांनी सांगितलं, उभे विठेवरी. विठेवरती तो परमात्मा उभा आहे. तो साधक महाराजांना विचारतो, महाराज तुम्ही म्हणतात म्हणून आम्ही ऐकतो, तुम्ही सांगतात म्हणून आम्ही ऐकतो, तुम्ही त्या देवाला सुंदर म्हणता, कोणत्या दृष्टिकोनातून? महेश महाराज, देव सुंदर आहे का? पांडुरंग परमात्मा सुंदर आहे का? जीवन थोडंसं शांत बस. तो शांतच आहे, तसा पहिल्यापासूनच शांत आहे तो. पण तो विचार करत असताना आज गंगेचं पाणी वरतून आणि मग विचाराच्या गंगेत एकदा न्हावून निघाला, बुडून निघाला, बुडता बुडता प्राण जायची वेळ आली तर अशी परिस्थिती निर्माण होणं कदाचित शक्य आहे. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, तो परमात्मा सुंदर आहे. मला एक सांगा, आपण पांडुरंग परमात्म्याला पाहिलेलं आहे. पंढरपूरमध्ये विठेवर असलेला पांडुरंग परमात्मा पाहिला. महेश महाराज, हा पांडुरंग परमात्मा कोणत्या दृष्टिकोनातून तुम्हाला सुंदर दिसला? सुंदरतेची 2 लक्षणं आहेत. एक तर स्वरूपानं सुंदर असावा आणि दुसरं लक्षण आहे, जर नसेल स्वरूपानं तर कमीत कमी गुणानं तरी सुंदर असावा, म्हणजे गुणानं चांगला असावा. एखाद्याकडे जर चांगले गुण असतील तर त्याला पण आपण काय म्हणतो? सुंदर आहे, गोड आहे, चांगला आहे असं आपण म्हणतो. एखाद्याचं स्वरूप चांगलं असेल तरी आपण त्याला काय म्हणतो? गवारे महाराज, याच्या खोड्या सांगू किती. फार हुशार विद्यार्थी आहे बरं का. फक्त व्यवस्थित बसून घे, खाली बस, पायरीवरती बस व्यवस्थित. तिथं का बसत नाही, पण व्यवस्थित बस. तो परमात्मा सुंदर आहे. कोणत्या दृष्टिकोनातून? स्वरूपाच्या दृष्टिकोनातून का गुणाच्या दृष्टिकोनातून? महाराज, गुणाचा जर विचार केला तर या परमात्म्याला कसं सुंदर म्हणता येईल? चोऱ्या करणारा चांगला असतो का? चोऱ्या करणारा, अण्णा, चोऱ्या करणाराला चांगलं म्हणतात का? गावात एखाद्यानं जर चोरी केली तर त्याला चांगलं म्हणतात का? नाही म्हणत ना. महेश देवा, चोरी करणाराला चांगलं म्हणत नाहीत. मग हा गोकुळामध्ये काय करत होता? काय करत होता? चित्त चोरीले, चित्त चोरियेले
नंदाच्या नंदने चित्त चोरिये रे नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे गरुड ध्वजे सावळे रूपाने चोरटे चिताचे सावळे रूपाने चोरटे चिताचे चोरटे चिताचे चोरटे चिताचे. हा गोकुळामध्ये चोर होता. चोरी करणं चांगलं आहे का? चोरी करणं चांगलं नाही. मग चोरी करणाऱ्याला सुंदर म्हणता येणं शक्य आहे का? बरं, यानं केवळ चोरीच केली का? नाही, अनेकांची भांडणं पण लावले ना. महाभारत सगळं पाहून घ्या. महाभारतामध्ये आपल्याला सगळं पाहायला भेटेल. याचा सगळा इतिहास, ज्याला आपण 7-12 म्हणतो, 8 म्हणतो, ते सगळं याचं महाभारतामध्ये पाहायला भेटेल. हा गुणाच्या दृष्टिकोनातून जर याला सुंदर म्हणायचं म्हटलं तर हा चोर आहे, हा भांडणं लावणारा आहे, किंबहुना हा भांडकुदळ आहे. म्हणून गुणाच्या दृष्टिकोनातून याला सुंदर म्हणता येणार नाही. दुसरी गोष्ट, स्वरूपाच्या दृष्टिकोनातून हा सुंदर आहे का हो? काळा रंग कोणाला आवडतो? काळा रंग, कार्तिक महाराज, काळा रंग कोणाला आवडतो का? मला आवडतो. ज्याचा आहे त्याला आवडतो. काळा रंग आवडतो का? काळ्या रंगाचे कपडे घालायला शक्यतो कोणी तयार होत नाही. काळा रंग आवडत नाही. बरं, एखादं पांढरं कापड आहे आणि त्या पांढऱ्या कपड्यावरती जर काळी शाई टाकली तर सुंदर दिसते का? नाही दिसत सुंदर. काळा रंग आवडत नाही. काळा रंग सुंदरतेचं प्रतीक आहे का? रंगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर काळा रंग हा सुंदरतेचं प्रतीक नाही. मग हा परमात्मा कसा आहे हो? हा परमात्मा आजचा काळा नाही. हा परमात्मा ठाईचा काळा आहे आणि बहुकाळा आहे. ठाईचाची काळा अनादि म्हणून वेदा चाळा लागेला. हा ठाईचा काळा आहे, अनादि बहुकाळा आहे. मग जर हा काळा असेल तर याला तुकोबराय सुंदर कसं म्हणतात? तुकाराम महाराज तुम्हीच सांगतात हा काळा आहे, याला सुंदर कसं म्हणता येईल, सुंदर कसं सांगता येईल? तुकोबराय म्हणतात याचा आपण नंतर कधीतरी विचार करू. तुकोबरायांनी सांगितलं तो सुंदर असणारा, काळा असणारा, चोर असणारा परमात्मा आमच्या दृष्टिकोनातून सुंदर आहे. तो परमात्मा नेमका कुठं स्थिर आहे, कुठं उभा राहिलेला आहे? तुकोबरायांनी सांगितलं विठेवरती उभा राहिलेला आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं विठेवरती उभा आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. तो उभा राहिला आणि विठेवरती उभा राहिला. का म्हणून विठेवरती उभा राहिला? जगामध्ये इतर ठिकाणी त्याला उभं राहता आलं नाही का? इतर ठिकाणी तो स्थिर झाला नाही का? एक गोष्ट बोलू का? परमात्मा हा व्यापक आहे, परमात्मा हा सूक्ष्म आहे आणि परमात्मा हा आकाशासारखा आहे, सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. म्हणून त्या परमात्म्याला आपल्याला स्थिर करता येणं शक्य आहे का? नाही. मात्र असा असणारा, व्यापक असणारा, सूक्ष्म असणारा परमात्मा, त्या परमात्म्याची गरज सर्वसामान्य व्यक्तीला, सामान्य जीवांना आहे, किंबहुना भक्तांना आहे. म्हणून ही भक्तांची निकड, भक्तांची गरज अंतःकरणामध्ये जाणून, अंतःकरणामध्ये धारण करून पुंडलिकासारखा एक भक्त, त्या भक्तानं आपल्या मातापित्यांची सेवा केली आणि सेवा करत असताना पांडुरंग परमात्मा त्याच्यावरती प्रसन्न झाला आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर वरदान देण्यासाठी आला. त्या पुंडलिकानं 28 युगाच्या पूर्वी वीट पाठीमागं फेकली आणि परमात्म्याला सांगितलं जोपर्यंत माझ्या आई वडील आहेत आणि आई वडिलांची जोपर्यंत मी सेवा करतोय तोपर्यंत देवा तुझ्या दर्शनाची मला गरज नाही. जगातल्या अनेक पामर जीवांना तुझ्या दर्शनाची गरज आहे. मी जी वीट फेकली त्या विटेवरती उभा राहा. पांडुरंग परमात्मा पुंडलिकानं म्हणजे भक्तानं फेकलेलं जे अधिष्ठान आहे,
भक्त परमात्म्याला स्थिर करण्यासाठी अधिष्ठान दाखवत असतात, अधिष्ठान देत असतात. पुंडलिक नावाच्या भक्तांना अधिष्ठान दिलं 28 युगाच्या पूर्वी आणि तो परमात्मा चंद्रभागेच्या काठावरती पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे, पंढरपूर नावाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तो पांडुरंग नावाचा परमात्मा, विठ्ठल नावाचा परमात्मा भक्तानं फेकलेल्या विठेवरती उभा आहे असं तटस्थ लक्षण श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. तो साधक महाराजांना विचारतो, बरं महाराज ठीक आहे, मग एखादा व्यक्ती विटेवरती उभा असेल तर त्याला विठोबा म्हणायचं का, त्याला पांडुरंग म्हणायचं का? श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं तसं नाही. ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे ना त्याला विठोबा म्हणा किंवा त्याला पांडुरंग म्हणा, अभंगाचं दुसरं. तुळसी हार तुळसी हार तुलसी हार तुलसी हार संत तुकाराम महाराज त्या देवाचं आणखी तटस्थ लक्षण त्या साधकाच्या समोर ठेवतात. ऐक दादा, केवळ दिसायला सुंदर आहे आणि केवळ विटीवरती उभा राहिलेला आहे म्हणून त्याला देव म्हणायचं असं नाही. त्यानं तुळशीचा हार गळ्यामध्ये परिधान केलेला आहे. तुळशी हार गळा, कासे पितांबर, कासेला पितांबर नावाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. आता तुळशीचाच हार का सांगितला, इतर रत्न का सांगितलेले नाहीत? देवाच्या गळ्यामध्ये केवळ तुळशीचा हार आहे का? केवळ तुळशीचा हार आहे का? नाही. देवाच्या गळ्यामध्ये इतर सुद्धा अनेक प्रकारची रत्न असलेली आपल्याला पाहायला सापडतात. पहा, ज्यावेळेस आपण पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला जातो त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याच्याकडं असलेलं ऐश्वर, असलेली लक्ष्मी, जी भौतिक लक्ष्मी आहे, ती भौतिक लक्ष्मी म्हणजे हिरे असतील, माणिक असतील, मोती असतील किंवा सोन्याचे, रुपयाचे, माणिक मोत्याचे जे हार असतील, देवाचे अलंकार असतील, ते सगळे अलंकार देवाच्या गळ्यामध्ये असतात. इथं तुकोबार आहे. बाकी इतर हारांचं वर्णन न करता केवळ तुळशीच्या हाराचंच का वर्णन करतात? तुळशी हार गळा, तुळशीचाच हार गळ्यात आहे असं का सांगतात? इतर वर्णन केल्याच्या नंतर चालणार नाही का? इतर त्यांचं ऐश्वर व्यक्त केल्याच्या नंतर चालणार नाही का? मला एक सांगा, सामान्य व्यक्ती, सामान्य जीव एखाद्याचं वर्णन करत असताना किंवा एखाद्याकडे असलेल्या वस्तूंचं विश्लेषण वर्णन करत असताना कोणत्या वस्तूचं नाव अगोदर घेतो? जी मौल्यवान वस्तू आहे त्याच वस्तूचं घेतो ना देवा. जी मौल्यवान किंमतवान वस्तू आहे त्याच वस्तूचं नाव अगोदर घेतो, दुसऱ्या वस्तूचं नाही घेत. एखाद्याला विचारलं, काय हो तुमच्या गळ्यात काय आहे, तुम्ही काय परिधान केलेलं आहे, गळ्यामध्ये काय कसला हार आहे, कसली माळ आहे, तो तुळशीची किंवा रुद्राक्षाची सांगणार नाही. पण त्याच्याकडं जर सुवर्णाचा हार असेल, मोत्याचा हार असेल
तर तो सांगेल मी मोत्याचा हार परिधान केलेला आहे, मी सोन्याचा हार परिधान केलेला आहे. तुळशीच्या माळेचं कुणी सांगणार? तुळशीची माळ गळ्यात आहे म्हणून कुणी सांगेल का? बऱ्याच लोकांना तुळशीची माळ गळ्यात आहे हे सांगायला लाज वाटते. इथं तुकाराम महाराज म्हणतात देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, तुळशी हार गळा, आणि कमरेला पितांबर नावाचं वस्त्र परिधान केलेलं आहे. देवाच्या दृष्टिकोनातून देवाचं तटस्थ लक्षण सांगत असताना श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं विटेवरती उभा आहे, गळ्यामध्ये तुळशीचा हार आहे, तुळशीची माळ आहे. पहा, इतर देवांच्या विग्रहाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, या अभंगामध्ये कोणत्याही ठिकाणी श्री संत तुकाराम महाराजांनी देवाचं नाव वापरलं नाही, म्हणजे विठ्ठल पांडुरंग वगैरे नाव वापरलं नाही. तरीही ही सगळी लक्षणं त्याच देवाकडे जातात, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. पहा, इतर देवाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर इतर अलंकार इतर देवांच्या गळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतील. म्हणजे विष्णू नावाचा परमात्मा आहे, त्याच्या गळ्यामध्ये इतर अलंकार आपल्याला पाहायला भेटतील. भगवान शंकराच्या गळ्यामध्ये सुद्धा पाहायला भेटतील. किंवा इंद्रचंद्र महेंद्र आदी जे 33 कोटी देव आहेत, ते 33 कोटी देव सुद्धा काही कमी गरीब नाहीत. प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काही ना काही सोन्याचे, रुपयाचे, माणिक मोत्याचे हार आपल्याला पाहायला भेटतील. मात्र या विश्वामध्ये, या जगामध्ये जगाचा नियंता, जगाचा मालक म्हणून केवळ एक देव असा आहे ज्या देवाच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार असलेला आपल्याला पाहायला भेटतो, आणि त्या देवाचं नाव आहे विठ्ठल, त्या देवाचं नाव आहे पांडुरंग, त्या देवाचं नाव आहे विठोबा. केवळ त्याच्याच गळ्यामध्ये पाहायला भेटतं. कारण काय बाबा, जालंधर नावाचा दैत्य आहे, वृंदा नावाची त्याची पत्नी आहे, आणि ती पातिव्रत्य धर्माचं अनुष्ठान करते. एके दिवशी भगवान महाविष्णूंनी जालंधर दैत्याचा वध करण्याचा हेतू अंतःकरणात धारण केला, आणि अंतःकरणात हेतू धारण करून जालंधर दैत्याच्या बरोबर युद्ध करायला लागले. युद्धामध्ये पराजय झाला, नाही जिंकता आलं युद्धामध्ये. का? पाठीमागं पातिव्रत्य धारण केलेल्या त्या पत्नीची शक्ती, पत्नीचं सामर्थ्य त्या जालंधर दैत्याला मिळायचं. मग देव हा हुशार आहे, देव हा चतुर आहे. चतुर असणाऱ्या विष्णूनं जाणलं आणि त्या वृंदेचं पातिव्रत्य भंग केलं. जालंधर दैत्याचं रूप घेतलं आणि विष्णू परमात्मा त्या वृंदेच्या घरी गेला. घरी गेल्याच्या कारणानं तिचं पातिव्रत्य भंग झालं. इकडं जालंधर दैत्याचा वध झाला. त्या वृंदेनं परमात्म्याच्याकडं मागून घेतलं, देवा तुम्ही माझा प्रिय असणारा पती, त्या पतीच्या वधाकरता, पतीच्या नाशाकरता तुम्ही माझ्या पातिव्रत्याचा भंग केला. आता माझी इच्छा आहे का? माझे खरे गुन्हेगार आहात तुम्ही, तुम्ही गुन्हा केलेला आहे. माझी इच्छा आहे का? ती वृंदा सांगते, देवा तुम्ही मला अत्यंत जवळ धारण करा, किंबहुना तुमच्या जवळ मला स्थान द्या. त्या वृंदेनं जालंधर दैत्याच्या त्या चितेमध्ये स्वतःचा देह समर्पित केला. ऐका दादा, पातिव्रत्य इतकं समर्थ आहे, इतकं सबळ आहे, इतकं शक्तिशाली आहे. वृंदा आपल्या पतीच्या देहाबरोबर सदेह गेली, त्याच्याबरोबर अग्नीमध्ये आपला देह दिला, आणि ज्या ठिकाणी तो अग्निदाह झाला ना, ज्या ठिकाणी ती सती गेली, त्या ठिकाणी 2 वनस्पती उगवल्या. 2 वनस्पती, त्याच्यामधली एक आहे तुळस आणि दुसरी आहे आवळा नावाची वनस्पती. परमात्म्यानं या वृंदा नावाच्या स्त्रीला, जालंधर दैत्याच्या पत्नीला वरदान दिलं, तुळशीची माळ मी सर्व काळ गळ्यामध्ये परिधान करीन, आणि आवळ्याच्या झाडाची जो कोणी पूजा करेल, जो कोणी सेवा करेल, त्याला सुद्धा पातिव्रत्य व्रताचं जे पुण्य आहे, ते पुण्य मी प्रदान करेन. असं वरदान 2 वृक्षांना, 2 झाडांना, जे वृंदेच्या त्या शरीराच्या माध्यमातून उत्पन्न झाले होते, त्या 2 वृक्षांना परमात्म्यानं वरदान दिलं. आणि तेव्हापासून हा परमात्मा जो विटेवरती उभा आहे, तो तुळशीची माळ गळ्यात घालतो, पितांबर नावाचं वस्त्र कमरेला परिधान करतो. असा हा जो परमात्मा आहे ना, हा परमात्मा आपण जाणून घेणं गरजेचं आहे. तो साधक म्हणतो, नाही आम्हाला एवढ्यावरती सुद्धा त्या विठोबा नावाच्या परमात्म्याचं लक्षण कळत नाही, आम्हाला समजत नाही. देव आमची झोपायची वेळ झाली आणि किती वेळ तुम्ही समजून सांगता, आम्हाला कळत नाही तो देव, त्या देवाचं लक्षण आम्हाला समजलं नाही. तुळशीचा हार गळ्यात आहे, कमरेला पितांबर आहे, तरी सुद्धा त्याला कसं देव म्हणायचं? कारण विष्णूचं सुद्धा तसंच आहे ना.
विष्णू परमात्मा तसंच आहे. हे जे लक्षण आहे ना, हे लक्षण अतिव्याप्त होतं आहे. याच्यापेक्षा आणखी वेगळं लक्षण सांगा. श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात मकर कुंडले पतित मकर कुंडले संत तुकाराम महाराजांनी त्या पांडुरंग परमात्म्याचं आणखी एक तटस्थ लक्षण आपल्या समोर ठेवलं. श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, त्यानं मकर आकार कुंडल कानामध्ये परिधान केलेली आहेत. मकर कुंडले तळपती श्रवणी, त्याच्या श्रवणामध्ये मकर आकार जी कुंडल आहेत ती कुंडल तळपत आहेत, म्हणजे चमकत आहेत, चांगले दिसत आहेत. कंठी कौस्तुभमणी विराजित, कौस्तुभ नावाचं मणी कंठाच्या ठिकाणी विराजमान अशा रीतीनं दिसतो आहे. अशा रीतीनं श्री संत तुकाराम महाराजांनी त्या परमात्म्याचं जे तटस्थ लक्षण आहे ते तटस्थ लक्षण आपल्या समोर ठेवलेलं आहे. एवढं जाणून घेतल्याच्या नंतर त्या परमात्म्याचा जो विग्रह आहे तो विग्रह कदाचित आपल्या लक्षात आल्याविना राहणार नाही. म्हणजे लक्षात येऊ शकतो, ज्या परमात्म्याचं आपल्याला अनुष्ठान करायचं आहे, ज्याची प्राप्ती आपल्याला करायची आहे, त्या परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणं प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. माझ्याकडं आता केवळ 14 मिनटं बाकी आहेत. एवढ्या वेळामध्ये परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन आपण सर्वांनी करावं अशी प्रार्थना करतो. ज्यांना ज्यांना देवानं हात दिलेले त्यांनी त्यांनी हात वरती करा. आई दोन्ही हातावरती करा ना. जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार घ्या खाली घ्या. टाळकरीने हात वर केले, आपण वर नाही जायचो. नाही तसे त्यांचे हात वरती असतात.
इतर वेळेस नाही नाही, हात वरती असतात ना त्यांचे. ज्यांना समजलं त्यांनी ऐका, ज्यांना नाही समजलं त्यांनी उद्या सकाळी पंक्तीला. आमच्या संस्थेत एक नियम आहे महाराज, बाकी काही येऊ का न येऊ, पण पुंडलिक आलं पाहिजे. काय काहीच नाही आलं तरी चालेल, फक्त वदनी कवळ घेता पुंडलिक पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. एवढी गोष्ट महत्वाची आहे. आणि सेवा तेवढीच खरी आहे ना महाराज, दुसरं काय खरं आहे? दुसरी सेवा खरी राहिलीच नाही ना. वारकरी आहे का दुसरी काय? सगळ्यात महत्वाची सेवा हीच आहे. ल्यावे खावे बरे, काय बरे असावे देवा, ल्यावे खावे बरे असावे, सगळंच असावं नाही का? फार सुंदर असं चिंतन पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं श्री संत तुकाराम महाराज करतायत. थोडंसं लक्ष द्या. फक्त 13 मिनिटं बाकी आहेत. किती? 1 तास होता, आता त्यातून 46-47 झाले. आता राहिले किती? फक्त 13 मिनिटं. 13 मिनिटाच्या वरती बोलायचं का नाही? 13च मिनिटं बोलायचं बस आपल्याला, त्याच्या पुढं नाही. आमच्या पहिलवानांना आज्ञा दिली समोरून, ते म्हणले 13 मिनिटाच्या पुढं बिलकुल जमणार नाही. तसं काही नाही ना. 13 मिनिटाच्या नंतर आपण गाणे चालू करू. आता देवाचं सांगितलं, देवीचं सांगावं लागेल ना देवाला. देवीचं म्हणलं का यांचे चेहरे खोलत येत. श्री संत तुकाराम महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या बद्दल फार उत्कृष्ट असं बोलतात या अभंग पदाच्या माध्यमातून. 3ऱ्या चरणाचं चिंतन आपण करतो आहोत. 2 चरणांचं चिंतन झालं. तटस्थ लक्षण 3 चरणामध्ये सांगितलं. पहिलं, दुसरं आणि तिसरं. 3ऱ्या चरणामध्ये फार सुंदर श्री संत तुकाराम महाराज सांगतात, कोण आहे पांडुरंग परमात्मा? तुकोबरांनी सांगितलं, मकराकार कुंडल ज्या देवानं परिधान केलेले आहेत ना, त्या देवाला पांडुरंग म्हणा, त्या देवाला विठ्ठल म्हणा, त्या देवाला विठोबा म्हणा. मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण शब्दाचा अर्थ ज्या इंद्रियाच्या माध्यमातून शब्द या विषयाचं ज्ञान होत असतं त्याला श्रवण असं म्हटलं गेलेलं आहे. आता श्रवणाच्या ठिकाणी मकर आकार कुंडल, मकर शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? मकर शब्दाचा अर्थ माहिती आहे का? पाण्यामध्ये पोहणारा मासा. त्या माशाच्या आकाराची कुंडल कानामध्ये परिधान केलेली आहेत. सद्गुरू तुळशीराम बाबा फार सुंदर बोलायचे. ते म्हणायचे, काय देव आहे, काय देव आहे, काय हा पांडुरंग आहे. लोक त्याच्या पाया पडतात आणि यानं 2 मासे धरून कानात अडकवलेत. मासे चांगले आहेत का रे पोराव? मासे चांगले आहेत का? चांगले आहेत. कुठे येतं? वड्याला खाली. म्हणजे आपलं इथलं पोह्याची पंगत झाल्यावर तिकडच असतात का काय? देवा, आमच्या गल्लीला खूप आहेत बर का माशाचे भक्त. आमच्या गल्लीला बोललो बर का. गावात असतील तसे मच्छीमार. सद्गुरू तुळशीराम बाबा या देवाच्या संदर्भात फार सुंदर बोलायचे. बाबांचा तो अधिकार होता. बाबा म्हणायचे, काय देव आहे, काय पांडुरंग आहे. या पांडुरंगानं 2 मासे पकडले, 2 कानात अडकवले. त्यांची भाषा थोडीशी वेगळी होती, मला येते ती.
मी आत्मसात केली तशी, गरज पडल्यावर वापरून. तसं तुम्ही गरज पडून देणार नाहीत म्हणा. कानामध्ये मकराकार कुंडल परिधान केलेले आहेत त्याला विठ्ठल म्हणा. मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण शब्दाचा अर्थ ज्या इंद्रियाच्या माध्यमातून शब्दाचं ज्ञान होतं त्याला श्रवण असं म्हटलं जातं. हा परमात्मा जगाचं श्रवण आहे. म्हणून त्यानं काय केलं, कानामध्ये मकराकर कुंडल परिधान केली. मकराकरच कुंडल का परिधान केली, दुसरी कुंडल अशी चालणार नाहीत का त्याला? याच्या पाठीमागं सुद्धा कारण मीमांसा आहे. या कारण मीमांसेचे विचार आता या ठिकाणी आपल्याला करायचा नाही. कंठामध्ये गळ्यामध्ये कौस्तुभ नावाचा मणी परिधान केलेला आहे. असं उत्कृष्ट असं तटस्थ लक्षण श्री संत तुकाराम महाराजांनी या अभंगातल्या पहिल्या 3 चरणांच्या माध्यमातून सांगितलं. आणि शेवटच्या चरणाच्या माध्यमातून श्री संत तुकाराम म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिना श्रीमुखा वाणीने, पाहिना श्रीमुखा आवडीने, तुळशी हर गळा पितांबर, तुळशी हर गळा पितांबर, पाहिला श्रीमुख आवडीने, तुळशी हार कासे पितांबर, तुळशी हार कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान,
आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार तुळसी हार वा अरे टाळ्या वाजा ना असले हात असले तर. मीटर नाही पडत त्याला. पडतं का मीटर? टाळे वाजवल गुरुजी. सगळे गुरुजी मला दिसतात, काळजी नका करू. सगळ्या गुरुजीकडे लक्ष आहे माझं. आपला विषय चालला होता श्री संत तुकाराम महाराज परमात्म्याची दोन प्रकारची लक्षणं सांगतात. पहिल्या 3 चरणाच्या माध्यमातून तटस्थ लक्षण सांगितलं आणि शेवटच्या चरणाच्या माध्यमातून स्वरूप लक्षण श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे, तटस्थ लक्षण म्हणजे काय आणि स्वरूप लक्षण म्हणजे काय? आपण पाहिलं तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण पाहणार आहोत. मात्र स्वरूप लक्षण म्हणजे काय हे जर समजलं तर स्वरूप लक्षण आपल्याला जाणता येऊ शकतं. अन्यथा स्वरूप लक्षण याची जर व्याख्या नाही समजली तर स्वरूप लक्षण समजणार नाही. तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं? पहा, साधी गोष्ट आहे, थोडंसं स्पर्श करून जातो. जास्त वेळ मला याच्यावरती द्यायचा नाही आहे. एखादा नवीन व्यक्ती बसा, काय नाही, पाणी आलेलं आहे थोडंसं, गंगेचं पाणी आलं स्टेज खालून. आता तुम्ही अभंग म्हणा, वाचे म्हणता गंगा नामा म्हणे. कोणाचे पाठ आहे? तुम्ही याच्यावर वाजवता ना, ते याच्यातून सुद्धा वाजवता येतं बरं. याच्यातून 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 याचे सुद्धा शब्द आहेत. प्रत्येक गोष्टीचे शब्द आहेत, अक्षर आहेत प्रत्येकामध्ये. एखादा शब्द एखाद्या वाद्यातून बाहेर काढणं ही एक फार उत्कृष्ट कला आहे. आणि ती कला प्राप्त करण्यासाठी त्या कलेची आराधना करावी लागते किंवा अनुष्ठान करावं लागतं. अनुष्ठान केल्याच्या नंतर त्या वाद्याच्या माध्यमातून आपल्याला पाहिजे तसा शब्द बाहेर टाकता येत असतो. पहा, नवनाथ भक्तिसार नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज श्रीराज्यामध्ये गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर तिथंच लुप्त होऊन राहिले. श्रीराज्यामध्ये गोरक्षनाथ
पाठीमागून शिष्य आहेत गोरक्षनाथ महाराज गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर गोरक्षनाथांना डायरेक्ट प्रवेश भेटला नाही. त्यांना काय करावं लागलं, स्त्रीचं रूप घ्यावं लागलं. स्त्रीचं रूप घेतलं गोरक्षनाथांनी, सुंदर स्त्रीचं रूप घेतलं आणि त्या श्रीराज्यामध्ये प्रवेश केला. आतमध्ये गेल्याच्या नंतर काम काय करायचं, ज्या समूहात ते गेले होते तो गायन आणि नृत्य करणारा समूह होता, त्याच्यामध्ये वाजवणारा कोणी नव्हता. आणि मग गोरक्षनाथांनी मृदंग वाजवायला मृदंग हातामध्ये घेतला आणि मृदंग हातामध्ये घेऊन त्या श्रीराज्यामध्ये त्या गायन करणाऱ्या ज्या गंधर्व होत्या, स्त्रिया होत्या, त्या स्त्रियांना साथ करण्याचं काम करू लागली. साथ करत असताना त्यांचं गायन कोणतंही चाललेलं असलं ना, गायन कोणतंही चाललेलं असलं तरी गोरक्षनाथ आपल्या श्रीगुरूंना जाणीव करून द्यायचे. काय, चलो मच्छिंदर गोरकाया, डबल एकदा वाजवा. टाळ्या वाजवा ना बेटा. फार अवघड आहे देवा. साखर हातात दिली तरी यांना वाटतं खा म्हणून सांगावं. आता साखर किंवा पेढा हातात दिल्याच्या नंतर खावा एवढी जर बुद्धी आपली नसेल तर उद्या काल्याला लवकर हजर व्हा. आज्ञेच्या बाहेर नाहीत का कोणाच्या? नाही, मला वाटलं आपापल्या. वाद्यामधून प्रत्येक अक्षर प्रत्येक शब्द आपल्याला काढता येऊ शकतो किंवा तितकी साधना त्या व्यक्तीनं करावी लागते. गोरक्षनाथांनी वारंवार मच्छिंद्रनाथांना सांगितलं त्या वाद्यामधून, चलो मच्छिंदर गोरकाया, हे श्रीगुरु मी गोरक्ष तुमचा शिष्य आलेलो आहे, चला हे श्रीराज्य सोडून द्या आणि आता आपल्या धर्मामध्ये चला, आपल्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त होण्यासाठी चला. हे ज्ञान त्या वाद्याच्या माध्यमातून श्रीगुरूंना दिलं. वाद्य सामान्य गोष्ट नाही. आमचे महाराज सुद्धा या ठिकाणी तबला फार सुंदर वाजवतात. तबल्याच्या माध्यमातून आपल्या मुखातून जी वाक्य, जे शब्द, जी अक्षरं बाहेर पडतील ते अक्षरं त्या वाद्याच्या माध्यमातून काढण्याचं सामर्थ्य गणेश महाराजांचे चिरंजीव आणि आपल्या गावाचं भूषण महेशजी महाराज यांच्याकडं सुद्धा आहे. आणि भालकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे मृदंग शिक्षक आदिनाथजी जरांगे गुरुजी, त्याचबरोबर संगीतामध्ये आपल्या गावाचंच नव्हे तर आपल्या जिल्ह्याचं भूषण गणेशजी जरांगे गुरुजी, ही वंश परंपरा आहे. मातोरी गावाचं कोणत्या काळातलं पुण्य कामाला आलेलं असेल हे मला सांगता येणार नाही, मात्र त्या पुण्याचा प्रभाव आजच नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. प्रत्येक पिढी गणेश हा जो अनुभव आहे तो अनुभव वृद्धिंगत होत गेल्याविना राहणार नाही. ज्यांच्या दरबारामध्ये आपण सेवा करतो आहोत ते आपले जोशी कुटुंब यांची सुद्धा एक परंपरा आहे. त्यांच्या परंपरेमध्ये सुद्धा वेदाचं अनुष्ठान घडलेलं आहे. किंबहुना प्रकर्षानं वेद जिवंत ठेवण्याचं काम यांच्या हातून घडलेलं आहे. सामान्य गोष्ट नाही महाराज. कोणाला हे करता येत नाही. कोणालाही करता येतं का? नाही करता येत. वेद जिवंत ठेवण्यासाठी परंपरेमध्ये असे काही पुण्यपुरुष आहेत ज्या पुण्यपुरुषांनी विवाह केला नाही. या परंपरेचे आद्य पुरुष ज्यांची समाधी आपल्या गावामध्ये आहे त्यांनी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं आणि वैदिक जी परंपरा आहे ना ती परंपरा जिवंत ठेवली. नुसती वैदिक परंपरा नाही, केवळ वैदिक परंपरा नाही, या वैदिक परंपरेला वैष्णव परंपरेची म्हणजे वारकरी संप्रदायाची
जोड देऊन स्वतःचं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान अंतिम टप्प्यापर्यंत म्हणजे इच्छित साध्यापर्यंत पांडुरंग परमात्मा इथं येऊन बसावा ही त्यांची इच्छा, त्यांचं अनुष्ठान, त्यांच्या वारीचं किंबहुना त्यांच्या वेदावरच्या निष्ठेचं फळ म्हणजे हा पांडुरंग परमात्मा या ठिकाणी येऊन बसलेला आहे. आणि त्याच परंपरेमध्ये महेशजींचे आजोबा असतील, वडील असतील किंवा सर्व काका मंडळी असेल, सर्व चुलते वगैरे सर्वजण या ठिकाणी वेदाचं ज्ञान स्वतः तर घेता येतच, स्वतःकडे तर वेदाचं ज्ञान आहेच, मात्र हे वेदाचं ज्ञान सर्वसामान्य लोकांचं दुःखहरण करण्यासाठी प्रबळ असल्या कारणानं हे ज्ञान सामान्य लोकांना देत आहेत. पहा, एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रारब्धामध्ये जर एखादी वस्तू नसेल तर ती वस्तू मिळत नाही. धर्मशास्त्र सांगतं ती वस्तू मिळत नाही, भेटत नाही. पण जर अनुष्ठान केलं, साधना केली आणि तीव्र इच्छा असेल तर ती मिळाली विना राहत नाही. आपल्या गावाचं भूषण आणि वैदिक परंपरेच्या बाबतीत ज्यांचं नाव महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभर होतं असे राजाभाऊ देवा शास्त्री, त्यांनी महेशजींच्या वडिलांना सांगितलं, म्हणजे मधुकर देवांना सांगितलं, अण्णांना सांगितलं, अण्णा तुम्हाला 5 मुली होतील, मुलगा होणार नाही. ऐका दादा, ते दादांचं वाक्य होतं. कोणाचं? त्यावेळचं संप्रदायातलं, त्यावेळचं वैदिक परंपरेतलं हायकोर्ट म्हणजे दादा होते. दादांनी एखादं वाक्य उच्चारलं का त्या वाक्याच्या पुढं पर्याय नव्हता आणि आजही नाही. त्या वाक्याच्या पुढं आजही पर्याय नाही. दादांनी सांगितलं तुम्हाला 5 मुली होतील, मुलगा होणारच नाही. दादांवरती तर सगळ्यांचा विश्वास आहेच, मात्र अण्णांनी आणि मातोश्रींनी अनुष्ठान केलं, साधना केली आईसाहेबांनी, आणि प्रदक्षिणा वगैरे केल्या. त्या अनुष्ठानाचा, त्या वेदावरच्या निष्ठेचा परिणाम म्हणून महेशजींसारखं रत्न या कुळामध्ये उत्पन्न झालं, किंबहुना आपल्या गावामध्ये निर्माण झालं. साधी गोष्ट नाही, सामान्य गोष्ट नाही. कोणाच्या कुळात कोणी जन्माला येत नाही, कोणाच्या पोटी कोणी जन्म घेत नाही. राम जन्माला येण्यासाठी अगोदर कौशल्य व्हावं लागतं. कृष्ण जन्माला येण्यासाठी अगोदर यशोदा व्हावं लागतं. यशोदा झाल्याशिवाय कृष्ण जन्माला येणार नाही, कौशल्य झाल्याशिवाय राम जन्माला येणार नाही. याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट बोलू का, जिजाऊ झाल्याशिवाय शिवाजी जन्माला येणार नाही. त्या कुळामध्ये, त्या परंपरेमध्ये तितकं अनुष्ठान लागतं. त्यावेळेस हे सगळं घडत असतं. आपला विषय चालला होता परमात्म्याचं तटस्थ लक्षण आणि परमात्म्याचं स्वरूप लक्षण. तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं आणि स्वरूप लक्षण कशाला म्हणायचं, अगदी थोडक्यात आपल्याला पाहायचं आहे. पहा, एखादा नवखा व्यक्ती, नवीन व्यक्ती गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्याच्या नंतर त्याला गावातली फारशी माहिती नाही, किंबहुना काहीच माहिती नाही. गावामध्ये आल्याच्या नंतर स्टँडवरती उभा राहिला, स्टँडवरती उभा राहिल्याच्या नंतर त्यानं आपल्यासारख्या एखाद्या व्यक्तीला विचारलं, थोडंसं लक्ष द्या, पाणी आलेलं आहे, पाणी जाणार आहे, काळजी नका करू. पाणी जावं अशी इच्छा आहे का तुमची? पाणी जावं अशी इच्छा आहे का? ना, यावं अशी इच्छा आहे. जावं अशी इच्छा कोणाची? सगळ्याला वाटतं आलं पाहिजे, आलं पाहिजे, गेलं पाहिजे, असं कोणाला वाटत नाही. बाबांच्या भाषेत बोलू का, जाणार आहे हो, पाणी जाणार आहे. नको ना अनिल महाराज, मुळात गेलं.
तुका म्हणे चाकोनी सांगे माझा अनुभव आहे अंगी. मुळात सगळ्यांना अनुभव आहे, त्यामुळे जास्त बोलायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपला विषय चालला होता तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. माझा वेळ तुम्ही जास्त घेऊ नका बरं. माझा जर जास्त वेळ घेतला तर 11:30 वाजतील, बाकी काही नाही होणार. तटस्थ लक्षण कशाला म्हणायचं ते आपण पाहत होतो. एखादा नवीन व्यक्ती गावामध्ये आला आणि गावामध्ये आल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं आपल्यासारख्या व्यक्तीला विचारलं, गावातल्या व्यक्तीला विचारलं, का हो महाराज आम्हाला एक सांगा, महेश देवांचं घर कुठं आहे? महेश देवा कुठं राहतात? कुठं आहे घर त्यांचं? असं विचारल्याच्या नंतर मी सांगितलं, अहो काका तुम्हाला महेश देवांचं घर माहीत नाही का? महेश देवांच्या घरी तुम्ही कधी आले नाहीत का? त्यांनी सांगितलं, नाही हो, आज पहिलीच वेळ आहे. आत्ताशी मुलगा नवरदेव झाला ना, आतापर्यंत यायची कशाला गरजच नव्हती ना. आता पत्रिका पाहायच्या निमित्तानं आलोत, महेश देवांचं घर माहीत नाही आम्हाला सांगा. त्यावेळेस आपल्यासारख्या व्यक्तीनं त्या व्यक्तीला सांगितलं, तिकडं पहा, ज्या घरावरती कावळा बसलेला आहे ना ते घर कोणाचं आहे? महेश देवांचं आहे. ज्या घरावरती कावळा बसलेला आहे ते घर कोणाचं? महेश देवांचं. त्यानं आपलं ऐकलं आणि तो गावातून निघाला. आपल्या नामदेवदाजीच्या घराच्या जवळ आला, तिथून पुढे आला. पाहतोय कावळा दिसतोय. जिथं कावळा दिसतोय, ज्या घरावरती कावळा बसलेला आहे त्या घराच्या दिशेनं हा निघालेला आहे. कावळ्याकडे पाहत पाहत निघाला. नामदेवदाजीच्या घराच्या पासून पुढे आला, गिरणीच्या पुढे आला, गिरणीच्या नंतर पुन्हा गिरणीवाल्याच्या घराच्या पुढे आला. आणि तिथं येईपर्यंत प्रकार असा झाला, इकडं तिकडं पाहत असताना महेश देवाच्या घरावरचा कावळा उठला आणि गोविंद गुरुजींच्या घराच्या वरती जाऊन बसला, किंवा अमोल सरांच्या घरावरती जाऊन बसला. कावळा कुठं गेला? घर बदललं ना त्यानं. आपण त्याला काय सांगितलं? ज्या घरावरती कावळा बसलेला आहे ते घर कोणाचं आहे? महेश देवांचं आहे. त्यानं हे घर सोडलं आणि पुढच्या घरी, ज्या घरावरती कावळा बसला त्या घरी गेला. हे लक्षण जे आहे ना, याला तटस्थ लक्षण असं म्हटलं जातं. तटस्थ लक्षणामध्ये परिवर्तन शक्य असतं, किंबहुना परिवर्तन होत असतं. परमात्म्याचं तटस्थ लक्षण सांगितलं, त्या परमात्म्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे. कदाचित तुळशीची माळ पाण्यात पोहताना निघून जाईल. परमात्म्याच्या संदर्भातलं बोलतोय, आपल्याकडे लावून घेऊ नये. एक माणूस वारीला आला आणि वारीला आल्याच्या नंतर बळच त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली होती. बळस वारीला जाताना, आषाढी वारीला जाताना माळ घातली होती. वारीला आला आणि तिथं आल्याच्या नंतर चंद्रभागेमध्ये स्नानाला गेला. तर स्नानाला गेल्याच्या नंतर माळ वाहून जायचं काय कारण आहे का देवा? आता आपण का आज माळ घातली का? आपली परंपरेची माळ आहे. तुम्हाला नाही बाबा, वाहून गेली. तटस्थ लक्षण आहे. तटस्थ लक्षणामध्ये परिवर्तन शक्य असतं. म्हणजे कदाचित कानामध्ये कुंडल नसतील, कदाचित पितांबर परिधान केलेलं नसेल, कदाचित गळ्यामध्ये कौस्तुभ मणी नसेल, कदाचित गळ्यामध्ये तुळशीची माळ नसेल, कदाचित तो सुंदर दिसणार नाही. म्हणजे नृसिंहासारखं जे रूप आहे ते सुंदर आहे का? नाही. दत्तात्रेयांना 3 तोंड आहेत, ते सुंदर आहे का? नाही. कदाचित ते सुंदर नसेल, कदाचित तो विटेवरती देखील उभा नसेल. आता एखाद्या भक्ताचं कार्य करण्यासाठी गेला तर गरुडावरती बसून जातो, तिथं विटेचा काय संबंध असणार आहे? ही सगळी जी लक्षणं आहेत ना, ही सगळी लक्षणं परिवर्तन होणारी आहेत, म्हणजे तटस्थ लक्षणं आहेत. तटस्थ लक्षणानं एखाद्या वस्तूचं यथार्थ ज्ञान होत नाही. म्हणून अगोदर तटस्थ लक्षण सांगितलं का? तिथपर्यंत जावं, त्या परमात्म्याला पाहावं, आणि पाहिल्याच्या नंतर त्याचं स्वरूप लक्षण श्री संत तुकाराम महाराज सांगतात. तो परमात्मा कसा आहे? तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. त्या परमात्म्याचं श्रीमुख पाहिल्याच्या नंतर मला सर्व सुख मिळतं. ज्या अर्थी मला सर्व सुख मिळतं त्या अर्थी तो कसा आहे? ज्या अर्थी त्या अर्थी समजतं ना तुम्हाला? ज्या अर्थी आपल्याला सर्व सुख मिळेल किंवा तुकाराम महाराजांना सर्व सुख मिळेल, त्या अर्थी ज्याच्याकडे पाहिल्यानंतर सर्व सुख मिळतंय तो देवा कसा असणार? सर्व सुखीच असणार आहे ना. म्हणजे परमात्म्याचं स्वरूप लक्षण तो सुख स्वरूप आहे. सत, चित आणि आनंद या 3 पदांनी युक्त असणारा परमात्मा, तो परमात्मा
या शेवटच्या चरणाच्या माध्यमातून श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व पाहिला मुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर वा टाळ्या वाजवा ना. श्री संत तुकाराम महाराज त्या परमात्म्याचं स्वरूपानं लक्षण आपल्या समोर करतात. ज्या अर्थी त्या परमात्म्याकडे पाहिल्यानंतर मला सर्व सुखी होता येतं किंबहुना सर्व सुख मिळतं, त्या अर्थी तो परमात्मा सुद्धा सुखस्वरूप असला पाहिजे, सुखरूप असला पाहिजे. किंबहुना इतर अभंगाच्या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज सांगतात, सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा. माझ्या पांडुरंगासारखा, माझ्या विठ्ठलासारखा दुसरा कोणी जर तुम्हाला सुखरूप दिसत असेल तर तुम्ही दाखवून द्या. माझ्या पांडुरंगासारखा दुसरा सुखरूप कोणीच नाही. हे स्वरूपाचं लक्षण श्री संत तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. आपल्याला प्राप्त वेळेमध्ये या अभंगपदावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे उपलब्ध वेळ फक्त 1 तासाची होती, तेवढ्याच वेळेमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये आणखी विस्तार विश्लेषण करता येणं आपल्याला शक्य आहे. मात्र ज्यावेळेस आपल्याला वेळ असेल त्यावेळेस आपण या विषयावरती नंतर कधीतरी या ठिकाणी चिंतन करू. पहा, महेश देवांच्या हातून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. एक गोष्ट बोलू का? मुलानं केलेलं काम पाहायला जर वडील असले तर फार आनंदाची गोष्ट असते. स्वर्गीय अण्णांनी या मंदिराचा संकल्प अंतःकरणामध्ये धारण केला आणि मंदिराच्या कामाला सुरुवात सुद्धा केली. त्यांना जितकं शक्य झालं तितकं मंदिर बनवलं. पांडुरंग परमात्मा अगोदरचाच होता. म्हणजे देव आपण आणत नाही, देव आपण बसवत नाही, देव हा पूर्वीचाच आहे. ज्यावेळेस जग नव्हतं त्यावेळेस देव होता. आपण काय देवाला आणणार आहेत? आपल्याकडं सामर्थ्य आहे का देवाला आणायचं? नाही, देवाला आणायचं सामर्थ्य आपल्याकडं नाही. देव हा पूर्वीचाच आहे आणि या ठिकाणावरती आहे. या ठिकाणी त्या परमात्म्यासाठी एक वास्तू निर्माण व्हावी म्हणून अण्णांनी या ठिकाणी संकल्प केला की इथं मंदिर व्हायला पाहिजे. आणि सत्संकल्प असतो ना, सत्संकल्प, एखादा जर चांगला संकल्प केलेला असेल ना तर तो संकल्प पूर्ण करण्याचं सामर्थ्य संकल्पकर्त्यामध्ये जसं असतं ना, तसं ज्याच्यासाठी तो संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते सामर्थ्य असतं. आणि तो त्या संकल्पाला चालना देतो, किंबहुना तो संकल्प पूर्ण करून घेतल्याविना राहत नाही. मंदिराचा पाया या वंश परंपरेनं घातला आणि या मंदिराचं पुढचं काम म्हणजे जीर्णोद्धाराचं काम आमचे परमार्थ स्नेही. आणि दुसरी गोष्ट बोलू का, आम्ही परमार्थानं जितके जवळ आहेत त्याच्यापेक्षा आमचं प्रेमाचं जे नातं आहे, बंधूचं नातं, भावाचं नातं, त्या नात्यानं फार जवळ आहे. मी जगामध्ये कोणतंच नातं मानत नाही. खरं सांगू का, ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांच्याबरोबर माझा काही संबंध नाही संबंध. मी संन्यासी आहे, मला काय घेणं देणं आहे. मात्र तरीही
तुमच्याबरोबर आणि महेशजींच्या बरोबर प्रेमाचं नातं आहे, प्रेमाचा संबंध आहे. देवांनी या ठिकाणी फार सुंदर देवालय बनवलं. विशेष गोष्ट ही आहे, देवानं देवासाठी आणि देवालय उभारलं. देवानंच उभारलं, देवासाठी उभारलं आणि देवालय उभारलं. हे देवालय आता सुंदर कसं ठेवायचं, व्यवस्थित कसं ठेवायचं आणि या देवामध्ये, या देवालयामध्ये जो देव बसणार आहे त्या देवाची प्रसन्नता आपल्यावरती कशी करून घ्यायची, हा प्रत्येकाचा या ठिकाणी वेगवेगळा विषय असू शकतो. म्हणजे प्रत्येकानं अनुष्ठानाची जी कोटी आहे ती कोटी ठरवून त्या पद्धतीनं अनुष्ठान करून त्या परमात्म्याची प्रसन्नता आपल्यावरती करून घेतली पाहिजे. म्हणून झालेली सेवा, ज्यांचं आपल्याला इथं प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्या पांडुरंग आणि रुक्मिणी, त्या माता आणि पिता दोघांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. या सेवेसाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व गायक वादक वृंद या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नाडराज माऊली तुकाराम